उरणमधील 20 वर्षीय यशस्वी शिंदेच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सीवूड्समध्ये आणखी एका 19 वर्षीय तरुणीची डीपीएस लगतच्या तलावात हत्या करून टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले. भाविका मोरे वय वर्ष 20 असे या तरुणीचे नाव असून तिचे पनवेल येथील स्वस्तिक पाटील वय वर्ष 22 या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे व त्यानेच भाविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तेथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार पोलिसांकडून आता शोध सुरू आहे. बुधवारी सायंकाळी सीवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरेचा मृतदेह निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी भाविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता भाविका आणि तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील हे दोघेही दुपारी 4च्या सुमारास दुचाकीवरून सीवूड्स येथील डीपीएस लगतच्या तलावाच्या दिशेने जाताना निदर्शनास आले, परंतु स्वस्तिक पाटील परत येताना निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्यांनी भाविकाची हत्या केल्यानंतर त्याने तेथील तलावात उडी मारल्याचा संशय व्यक्त आहे. सदर तलाव खाडीला लागून असल्यामुळे त्याचा मृतदेह खाडीत वाहून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बेपत्ता स्वस्तिक पाटीलचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. भाविका मोरे हिचा स्वस्तिक पाटील याच्यासोबत प्रेम संबंध होते. हे दोघेही बुधवारी सायंकाळी सीवूड्स येथील डीपीएस तलावालगत आल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले असावे असा पोलिसांचा संशय आहे. मात्र आता दोघेही नसल्याने त्यांच्यात नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले हे सांगणे कठीण असल्याचे पोलिसांनी सांगितले. NIR पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या घटनेतील मृत भाविका मोरे ही नेरूळमध्ये राहण्यास होती. तसेच सध्या ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. भाविकाच्या वडिलांचे निधन झाल्याने सध्या ती आई व बहिणीसह राहत होती. तर स्वस्तिक पाटील हा पनवेलमध्ये राहण्यास होता. तो एका मेडिकल स्टोअर मध्ये काम करत होता. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.